मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईला जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधून पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली। दरम्यान 29 ऑगस्ट रोजी आरपारची लढाई असून एक घर एक गाडी घेऊन शांततेत मुंबईकडे निघा असं आवाहन करत त्यांनी मराठा समाजाच्या भावना आणि रोष दोन्हीही यावेळेस मांडले। काल धाराशिवपासून पश्चिम महाराष्ट्र सुरू केला आहे। आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सांगलीला 7 तारखेला, 8ला मला फलटण आहे, 9ला भोर पुणे जिल्ह्यातलं आणि 10 तारखेला अहिल्यानगर असा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र। कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा पूर्ण घेतला। आता मराठा समाजाशी चर्चा करून 29 ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे। आज नवीनच नारा आहे सोलापूर जिल्ह्यानं दिला आहे आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला की ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं। कारण असं लय अगोदर त्यांचं म्हणणं होतं, आम्हाला माहीत नाही, खूप खर्च येत होता प्रमाणपत्र काढायचं म्हणलं। आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओबीसीत निघाला तर खर्च पण कमी झाला, आपल्या लेकराबाळाचं कल्याण होतं आहे। तर ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालं आहे। पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिलेले लेकरं पण आपलेच आहेत। त्यांच्यासाठी नोंद निघाल्या माणसांनी सुद्धा गाडी घेऊन जायचं, एका नोंदवाल्यांनी एक गाडी घेऊन जायचं। आणि दुसरा एक नारा आहे, एक घर एक गाडी, एक घर एक गाडी, हाही नारा सोलापूरनं ठरवला आहे। काय कौतुक करावं सोलापूर जिल्ह्याचं। यात धाराशिवपासून या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली असून सोलापूरनंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि अहिल्यानगर दौरा असल्याचं त्यांनी सांगितलं। 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे शांततेत निघायचं असून ज्यांची नोंद झाली आहे त्यांनी स्वतःची गाडी घेऊन जायचंय। एक घर एक गाडी हा सोलापूरातून त्यांनी नारा दिला। सरकारनं मराठा कुणबी एक असल्याचा GR त्वरित काढावा, याला हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट्स दाखवून ऐतिहासिक पुरावे देण्याची देखील तयारी त्यांनी यावेळी दाखवली। जर आरक्षण टिकत नसेल तर भुजबळ त्याला विरोध का करतायत? हा कायदा टिकणारा असून ओबीसी प्रवर्गातील सर्व जातींच्या सगळे सोयऱ्यांना लागू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही, तो 29 ऑगस्टला बघायला मिळणार आहे। तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा। सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका, प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षीदार व्हा। मुंबईतून 29 ऑगस्टला 2-3 दिवस कामं बुडा, लेकरा बाळांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे। ही अंतिम लढाई आहे। एक घर एक गाडी, जे वाहन असेल ते फक्त दम्माने चालवा, शांततेत जायचं, शांततेत यायचं। आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही। कुणी जाळपोळ दगडफेक करायचं नाही, गाड्या दम्माने चालवायच्या। जर आपल्या शेजारी कुणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर धिंगाणा करून आणला, 1 इंचसुद्धा मागं पुढं सरकायचं नाही। मराठ्यांनी 1 इंचसुद्धा मागं पुढं सरकायचं नाही, कारण ते आपण केलेलं नाही, जो केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा। आम्ही न्यायासाठी राजधानीत चाललो असून मुंबई आमचीच आहे। शांततेत जा, शांततेत या। आरक्षण मिळवणं हे आमचं काम असून दगडफेक जाळपोळ करणाऱ्यांना पोलिसांनी पकडावं। सरकारनं नाटके केली तर त्यांना देखील जड जाईल असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला। दरम्यान आंतरवली सराटी घटनेवरून त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। महिलांवर गोळ्या झाडल्या, दांडक्यानं मारहाण करण्यात आली। श्रीमंताची आई म्हणजे आई आणि आम्हा गरिबांची नाही का? भेदभाव करणारा गृहमंत्री नको, मोदी सरकारचाही बट्ट्याबोळ होईल पुन्हा जर असं घडलं तर, असं त्यांनी यावेळी सूतोवाच केलं। यावेळी त्यांनी सगळ्या पक्षांनी आणि नेत्यांनी समाज बांधवांनी मुंबईला चालावं, मराठ्यांच्या भवितव्यासाठी ही आरपारची लढाई असल्याचं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं। तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं, फोन करून सांगायचं मुंबईला चला। सगळ्या सरपंच, आजी माजी सरपंचांना पण सांगायचं मुंबईला चला। नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी, सभापती, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, यांना सगळ्यांना सांगायचं आहे, महापौर, नगराध्यक्ष यांना की मुंबईला चला। आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदार, माजी खासदार यांना सांगायचं मुंबईला चला। कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही झटतो, तुमचे लेकरबाळ मोठे होते, तुम्ही मोठे होतात, तुमच्या डोक्यावर आम्ही रात्रंदिवस प्रचार करून गुलाल टाकतो, डोळे फोडतो। आज आमचे लेकरबाळ मोठे करायचे तर तुम्ही कसं काय येत नाहीत? मग ते नाही आल्यावर ते आमचे नाहीच ना, त्याचा अर्थ बरोबर आहे, जी काय पोस्ट फिरते ते बरोबरच।